नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, आपल्या देशाकडं 8 दिवस पुरेल एवढाच पेट्रोल डिझेलचा साठा आहे. जे आपल्याला सांगितलं होतं मागं 60 दिवस पुरेल एवढा साठा आहे, पुन्हा सांगितलं 30 दिवस पुरेल एवढा साठा आहे. परंतु आता आपल्याकडं जे पेट्रोल डिझेल शिल्लक आहे ते फार कमी आहे. म्हणजे फेब्रुवारीमध्ये 107 दशलक्ष साठा होता, तो नंतर 95 दशलक्षावरती आलाय, त्यानंतर तो कमी आलाय. आणि आपली जी आयात आहे रोजची, ही सुद्धा कमी 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 होत गेलेली आहे. म्हणजे आयात, आपल्याकडे जे आयातीचं धोरण, निर्यातीचं धोरण असतं, हे सुद्धा आता फार प्रमाणामध्ये कमी 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 होत गेलेलं आहे. आणि आता हे असेच काही कारण आहेत की बाबा, ह्या जर आता कमी कमी होत गेलं तर नक्कीच आपल्याला पेट्रोल डिझेल कमी पडणार आहे. पेट्रोल डिझेल जर आपल्याला कमी पडलं तर आपले सगळेच वाहनं बंद पडतील. आता भारतीय जनता पक्षाकडनं अशी बाजू मांडण्यात येते की बाबा, आज आपल्या देशालाच पेट्रोल डिझेल कमी नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा तशी परिस्थिती नक्कीच असणार आहे. की अमेरिका आणि इराण हे युद्ध सुरू आहे, या युद्धाचा परिणाम हा नक्कीच सगळ्या देशांवरती होणार आहे. परंतु त्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की याचा परिणाम सर्वाधिक जास्त हा भारतावरती होतोय. इतर देशांनी स्वावलंबनाची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रगती केलेली आहे. परंतु आपल्याकडं फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम ही फॅक्टरी चालवली जाते. जे भारतीय जनता पक्षानं 2014 साली विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या, त्या मात्र आता फक्त हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान, छोडेंगे मारेंगे काटेंगे याच भूमिकेवरती सध्या निवडणुका लढवतात. आणि जनताही त्यांना मतदान देत असेल बऱ्यापैकी. बाकी सगळं मशीन देते, निवडणूक आयोग मतदान देतोय सगळं, आणि त्या पद्धतीनं ते निवडून येत आहेत. परंतु हे देशासाठी किती घातक आहे. आपल्याकडं पेट्रोल डिझेल किती येतंय देशामध्ये, आता किती शिल्लक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेणार आहे. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये 2014ला नरेंद्र मोदींचं सरकार आलं. नरेंद्र मोदींचं सरकार 14 साली फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती निवडून आलं होतं. देशामध्ये 100 स्मार्ट सिट्या, डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट, असे विविध विषय बरंचसं काय काय सांगितलं गेलं आणि त्या मुद्द्यावरती देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार लोकांनी बहुमतानं निवडून दिलं. त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा 300 पार जागा नरेंद्र मोदींना दिल्या होत्या. परंतु एवढं जरी असलं तरी सुद्धा नरेंद्र मोदींना देश हा स्वावलंबी बनवता आलेला नाही. जे सांगितलं होतं की आत्मनिर्भर भारत बनेगा, विश्वगुरु भारत बनेगा, मेक इन इंडियाचा नारा दिला होता, हे काहीही झालं नाही. फक्त आणि फक्त भाषणामध्ये ह्या घोषणा दिल्या गेल्या. मेक इन इंडिया, त्याचा नारा असा आहे की चीनमधनं खतं आणली जातात आणि पिशव्या मात्र इथं बनवल्या जातात. त्या पिशव्यावरती छाप मात्र नरेंद्र मोदीचा टाकला जातो आणि मेड इन इंडिया असं नाव दिलं जातं आणि ते बाजारामध्ये विकलं जातं की आपल्या देशात तयार केलं जातं. परंतु आपल्या देशामध्ये हे काहीही तयार केलं जात नाही. हे सगळं बाहेरच्या देशातून आणलं जातं. इलेक्ट्रॉनिक मार्केट तर टोटल सगळं आपल्या देशामध्ये बाहेरच आहे इलेक्ट्रॉनिक. तसंच बघा, खतं, ज्या ज्या गोष्टी, आता चायनाचं टिकटॉक बंद केलं. का बंद केलं? ते चायनाचंही चायनाला पैसे जातात मग. परंतु चायनामधून येणारे जे मेडिसिन आहेत, खतं आहेत, बऱ्याच गोष्टी चायनामधून येणार आहे, ह्या का बॅन केल्या जात नाहीत इलेक्ट्रॉनिक वस्तू? कारण की हे जर बॅन केलं तर देशामध्ये तयारच होत नाही. म्हणजे जे नरेंद्र मोदींना सांगितलं होतं की 70 वर्ष देश काँग्रेसच्या ताब्यात होता आणि काँग्रेसनं देशामध्ये काही तयार केलं गेलं नाही, आता आम्ही बरंच आमच्या देशात तयार करू असं जे सांगितलं जात होतं ते मात्र सपशेल खोटं ठरलेलं आहे. आता बघा, आपल्याकडे पेट्रोल डिझेलची उपलब्धता, साठा हे किती आहे तर हे सुद्धा आपण नक्कीच बघितलं पाहिजे. आता आपल्या देशाचे पेट्रोलियम मंत्री आहेत हार्दिक पुरी, जे एपेस्टिन घोटाळ्यामध्ये, एपेस्टिन फाईलमध्ये आहेत, ते हार्दिक पुरी. तर आपल्याकडे बघा, भारतामध्ये आता 2025-26चा जो साठा आहे त्यामधली बघा आकडेवारी, पेट्रोलियम उत्पादन 250.3 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक उत्पन्न आहे त्याचं, बरं का. आणि डिझेल आहे 45.7 दशलक्ष टन, म्हणजे एकूण वापरापैकी सर्वात मोठा हिस्सा हा डिझेलचा असतो. तर पेट्रोल 21.2 दशलक्ष टन एवढं पेट्रोल.
आता दर महिन्याची सरासरी जर आकडेवारी पाहिली आपण, दर महिन्याला 18.63 दशलक्ष टन म्हणजे सुमारे 6 लाख टन हे झालं. आता रोज आयात भारतात 8% क्रूड ऑइल आयात होतं आपल्याकडं. 85% पेक्षा जास्त क्रूड ऑइल म्हणजे बघा, आपण क्रूड ऑइल जे आहे ज्याला आपण पेट्रोल डिझेल हे म्हणतो, पेट्रोल डिझेल आपल्याकडे किती 85% आपण इतर देशावर अवलंबून आहे. म्हणजे 85% आपल्याला आयात करावं लागतंय, तेव्हा आपली भूक भागते. म्हणजे आपल्या देशामध्ये जे पेट्रोल डिझेल लागणार आहे ते तेव्हा आपल्याला पुरतंय. आता हे जानेवारी महिन्यामध्ये किती आलं होतं बघा, जानेवारी महिन्यामध्ये 5.1 दशलक्ष बॅलर प्रतिदिन आपण मागवत होतो. म्हणजे ज्या आपल्या बोटी आहेत त्या तिकडून जे येते त्या भरभरून म्हणजे भारताकडे बरीच साधनं आहे ती, भारताकडे पेट्रोल डिझेल येऊन आपण दुसऱ्या देशाला सुद्धा विकतोय ते पेट्रोल डिझेल. हे जानेवारी महिन्याचं. आता एप्रिल 2026 मध्ये बघा, भारताने 760.0 बॅलर प्रतिदिन आयात कमी केली होती. म्हणजे त्या कार्यकाळामध्ये आता भारतामध्ये सुमारे बघा दररोज लागणारं 5.4 दशलक्ष बॅलर तेल रोज आपल्याला लागते वापरात. त्यापैकी फक्त 12% देशांतर्गत उत्पादन म्हणजे आपल्याकडं जे लागतंय देशामध्ये उत्पन्न आपल्याकडं इथेनॉलचं होतं, आणि इथेनॉल आपण त्या पेट्रोलमध्ये मिसळतो. म्हणजे समजा जर 100 लिटर जर पेट्रोल जर आपण इतर देशातनं मागवलं, इराण किंवा रूस किंवा अमेरिका, तर त्याच्यामध्ये आपण पूर्वी 10% इथेनॉल मिसळायचो, आता ते 20% पर्यंत गेलेलं आहे. आणि आताच्या कार्यकाळामध्ये तर ते लय झालंय, 70-80% पुढे गेलं इथेनॉल. म्हणजे तुम्ही जर पेट्रोल पंपावरती जर पेट्रोल घेतलं तर आपल्याला लाल बाटली दिसणार फक्त इथेनॉलचीच, त्याच्यामध्ये असं आहे. आता बघा आपल्याकडं 60 दिवस पुरेल इतका साठा मागं सांगितला होता 2 महिन्यापूर्वी आहे आपल्याकडं, परंतु तो नंतर सांगितला 45 दिवस. त्यानंतर बघा तो सांगितलाय आता 8 दिवस पुरेल एवढा आपल्याकडे साठा आहे. म्हणजे अशी परिस्थिती आपल्याकडे सध्या निर्माण झालेली आहे. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की आपल्याला दररोज 5 दशलक्ष बॅलर तेल रोज लागतंय आपल्याला रोज. आणि आता फेब्रुवारी अखेर बघा आपल्याकडं 95 दशलक्ष साठा शिल्लक आहे. म्हणजे 15-16 दिवस पुरेल एवढाच आपल्याकडे साठा शिल्लक राहिलेला आहे आता. म्हणजे बघा किती भयानक झालेलं आहे आता हे, एवढाच आपल्याकडे साठा शिल्लक राहिलेला आहे. आता तो गेल्या महिन्यामध्ये 107 दशलक्ष लिटरचा बॅलरचा साठा शिल्लक होता, तो घटलाय आता. आता ह्या महिन्यात मात्र 95 आलाय. पुढच्या महिन्यात तो अजून कमी होईल, त्या पुढच्या अजून कमी होईल. आता ही जर अशीच परिस्थिती राहिली, म्हणजे युद्धजन्य परिस्थिती जी आहे ही जर अशीच राहिली तर मात्र आपली अडचण होऊ शकते देशाची, असं एकंदरीत दिसतंय. आता भारतानं बघा, आता आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, त्यांचं एपिस्टील फाईलमध्ये नाव आलं. पुन्हा त्या अदानी उद्योग समूहावरती अमेरिकेमध्ये गुन्हा दाखल झालाय. आता ही सगळं प्रकरण मिटवायचं म्हणजे अमेरिकेसोबत करार करावा लागेल, काहीतरी अमेरिकेचं ऐकावं लागेल. म्हणून त्या शेतकऱ्यांच्या मानकोटीवर सुरी ठेवण्याचा करार केला अमेरिकेसोबत. दुसरं असं केलं की अमेरिकेकडनंच आपण ऑइल खरेदी करणार असा बी करार केला. अरे अमेरिकेनं सांगितलं तरच आपण ऐकणार असा सुद्धा करार झालेला आहे. आता आपल्याला जो रूस इराण हे जे तेल देत होते इकडून घेणं बंद केलंय, आता अमेरिकेकडनं तेल घेतोय. आता अमेरिकेकडंच तेल नाही शिल्लक, म्हणून अमेरिकेनं 2 महिने झालं की भारताला मुदत दिली किंवा 2 महिने तुम्ही त्यांच्याकडनं तेल खरेदी करा. आता ती मुदत संपलेली आहे, आपल्याकडलं तेल सुद्धा संपलेलं आहे, कमी झालेलं आहे. तर आता परत आपण विनंती केली देशाने की बाबा आम्हाला अजून 1-2 महिने मुदत वाढ द्या, आम्ही त्यांच्याकडनं तेल खरेदी करतो. म्हणजे आपण आता किती आत्मनिर्भर झालोय या गोष्टीवरून आपल्याला दिसतंय की आपण अमेरिकेच्या आहारी गेलोय. ज्या अमेरिकेला इंदिरा गांधीने एक काळ सुनावलं होतं की आम्ही आमचं बघू, त्यावेळेस बांगलादेश वेगळा केला इंदिरा गांधीनं, परंतु आता मात्र आम्ही सगळ्या गोष्टी अमेरिकेच्या ऐकायला लागलेलो आहे. म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान, राजा जसा राजा तशी प्रजा असते, परंतु प्रजानं जर उठाव केला तर मात्र राजाला प्रजाचं ऐकावं लागतं. परंतु सध्या कारण मात्र वेगळं झालेलं आहे. सध्या प्रजा सगळं राजाचं ऐकते, जसं पाहिजे तसंच करते. आता हा तेल साठा जवळपास 26-27 देशामध्ये त्याची कमतरता आहे. त्यातल्या त्यात भारतामध्ये सर्वाधिक आहे, सर्वाधिक भारतामध्ये आपल्याकडे बघा. तर आता भारताकडे असलेला जो साठा आहे, आता हार्दिक पुरे यांनी जे सांगितलं होतं
म्हणजे त्यांनी जी आकडेवारी जाहीर केलेली आहे का ती सुद्धा माझ्याकडे आहे, की पाठीमागं सांगितलं होतं 60 दिवस पुरेल एवढा LPGचा आणि म्हणजे गॅसचा आणि ह्याचा साठा आहे, परंतु तो आता कमी 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 होत गेलेला आहे. आता मार्च महिना, आता हा एप्रिल चालू आहे. मार्चमध्ये बघा त्यांनी सांगितलं होतं की सर्व रिफायनरी पूर्ण क्षमतेने चालत आहेत आणि भरपूर आपल्याकडे स्टॉक आहे असं सांगत होते. का तर मार्चमध्ये निवडणुका होत्या, मार्चमध्ये प्रचार सुरू होता. 5 राज्याच्या ज्या निवडणुका लागलेल्या होत्या त्या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये रॅल्या, सभा, प्रचार लोकांना जाणवून द्यायचं नव्हतं ना, म्हणून हे सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदींनी त्या काळामध्ये लपवून ठेवल्या आणि आता 4 एप्रिल नंतर हे सगळं जाहीर केलं की बाबा देशाची अशी परिस्थिती आहे. परंतु तोपर्यंत देशाची परिस्थिती ही गंभीर बनत गेलेली आहे. आता तुम्ही किती जरी सांगितलं, काही जरी सांगितलं, लोकांना किती जरी हे करायला सांगितलं की बाबा तुम्ही बचत करा, आता बचत होणार आहे का? जर निवडणूक काळातच सांगितलं असतं की प्रत्येकाला बाबा साधा प्रचार करा, लय मोठा प्रचार करू नका, असं जर सांगितलं असतं तर तेव्हापासूनच आपल्याला पेट्रोल डिझेल वाचवता आला असतो. परंतु असं झालेलं नाही. आता रोजचा जो आपल्याला साठा लागतोय, मी मला सांगितलं की 5 पॉईंट कधी 9 कधी 2 असं दशलक्ष बॅलर रोजचा साठा लागतोय आपल्याला. आता भारत जो आहे जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे आयात करणारा, म्हणजे पेट्रोल डिझेल आयात करणारा. आपण काय केलं आपल्या देशाने, काँग्रेसच्या कार्यकाळात बी असंच झालं की पेट्रोल डिझेल हे देशाचं उत्पन्नाचं साधन ठरवलं. तसंच नरेंद्र मोदींनी सुद्धा पुढे केलं. पेट्रोल डिझेल हे देशाच्या उत्पन्नाचं साधन बनलेलं आहे. आता लाखो लिटर आपल्याला, करोडो लिटर पेट्रोल रोज लागते आणि ते सगळेच्या सगळं आपल्याला आयात करावं लागते आणि त्याच्यातून सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये महसूल मिळतो. म्हणून हे सरकार नवीन गोष्टी म्हणजे आपल्या देशामध्ये काय बनवत नाही किंवा आपल्या देशात इलेक्ट्रॉनिक वाहनं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तयार केल्या जात नाही. आपल्याकडे संशोधनाला वाव दिला जात नाही. 2014 नंतर बघा देशामध्ये किती संशोधक निर्माण झाले, देशात किती मोठे मोठे इंजिनियर निर्माण झाले, देशात नवीन काय तयार झालं, म्हणजे तरुणांना वाव दिला जात नाही, उद्योगधंद्यांना वाव दिला जात नाही. म्हणजे हे आपल्या देशामध्ये झाल्यामुळं बघा आपला देश आता जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पेट्रोल डिझेल आयात करणारा देश झालाय. म्हणजे गॅस आणि पेट्रोल डिझेल जगामध्ये 3ऱ्या नंबरचा देश आहे की हे सगळं आपल्याला आयात करावं लागते. म्हणजे आपला नंबर लय लांब जायला पाहिजे होता आतापर्यंत. आता अमेरिका एक 15-16% पेट्रोल डिझेल आयात करते, ती चायना 15-16% पेट्रोल डिझेल आयात करतात. बाकीचं सगळं त्यांनी त्यांच्या देशात तयार केलेलं आहे. परंतु आपल्या देशात झालंय का? तर अजिबात झालेलं नाही. आपल्या देशामध्ये देशातलं जे राजकारण आहे हे गचाळ आणि वाईट राजकारण आहे. बघा आपल्याला जे रोज 5.4 लाख दशलक्ष बॅलर जे रोज पेट्रोल आणि डिझेल लागतंय हे आपल्याला आयातच करावं लागतंय. आता आपल्याकडं साठा हा 90 लाख दशलक्ष बॅरलपेक्षा सुद्धा कमी आलेला आहे. बघा आपल्याकडं पेट्रोल डिझेल साठवणूक केंद्र जे म्हणतो आपण, साठवणूक ही सुद्धा 2014च्या अगोदर जेवढी होती तेवढीच आहेत. नवीन त्याच्यामध्ये काहीच बनवलेलं नाही. म्हणजे लय पेट्रोल डिझेल आयात करू आणि आपण तिथं ठेवू असं बी नाही. आता ह्यातला जो पेट्रोल डिझेलचा साठा आहे 90 दशलक्ष बॅलरचा, तर ह्याच्यामध्ये आता जर साठा कमी कमी होत गेला तर तो रिझर्व्ह ठेवावा लागणार आहे. सरकारी कार्यालय किंवा इतर गोष्टी ज्या असतात त्यांच्यासाठी तो साठा रिझर्व्ह ठेवावा लागणार आहे. आणि तो जर रिझर्व्ह ठेवला तर जनतेला मात्र पेट्रोल डिझेल मिळणं कठीण होऊन बसणार आहे. तर बघा ही मी आज आकडेवारी सांगितली. तर येणारा काळ असा येऊ नये की आपलं पेट्रोल डिझेल विना वाहनं बंद पडावी, की असं येऊ नये एवढीच आज या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा. तर आपण सर्वांनी चॅनल लाईक करावा, शेअर करावा, सबस्क्राईब करावा. आपल्याला आवडला तर नक्कीच तो व्हिडिओ शेअर करा. एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव खराळे पाटील, BKB मराठी, इंदापूर, पुणे.